एक महत्त्वाची बातमी, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला आता सुरुवात झाली आहे। राज्यातील ओला दुष्काळ या विषयावर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। ओला दुष्काळावर सरकार मदत देण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे कुठे कुठे काय काय नुकसान झालेलं आहे, कशा प्रकारे लोकांचं नुकसान झालं या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे। आज मंत्रिमंडळामध्ये अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांच्याकरता दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। विशेषतः विदर्भाच्या भागामध्ये 2 हेक्टरपेक्षा जास्त लँड होल्डिंग असल्यामुळे मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये त्यांना कुठलीच मदत त्या ठिकाणी मिळत नव्हती आणि म्हणून 2 हेक्टरचा निकष 3 हेक्टरपर्यंत वाढवण्याचा निर्णय हा मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। त्यामुळे आता ज्यांचं नुकसान झालं आहे अशा जवळजवळ सर्व शेतकऱ्यांना यामध्ये फायदा मिळणार आहे। राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट अशा ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातील एक मोठी खुशखबर आज समोर आली असून आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप करण्यास राज्य सरकारने सुरुवात केली आहे आणि यासाठी पंचनामे झालेल्या भागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून तुमच्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई कधीपर्यंत वाटप करण्यात येणार आहे व तुमच्या जिल्ह्याबद्दलच्या समोर आलेले अपडेट तुम्हाला पाहण्यासाठी फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तसेच लाडक्या बहिणींना राज्य सरकार पुढील 2 दिवसांमध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप करणार असून यासाठी काही निर्देश राज्य सरकारने जाहीर केले आहेत। आता फक्त याच महिलांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता राज्य सरकारच्या मार्फत देण्यामध्ये येणार असून त्यामुळे तुमच्यासाठी आजचे बातमीपत्र अत्यंत महत्त्वपूर्ण होणार आहे। त्यामुळे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजच्या झटपट अशा ठळक बातम्या। आजच्या बातमी सत्राच्या सुरुवातीलाच राज्यामधील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट। शेतकरी बांधवांनो, घाबरू नका। आपल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ऑनलाईन प्रकारे किंवा कॉल करून लगेच दाखल करा। तर मग तुम्हाला तुमच्या नुकसानीचा दावा कशा प्रकारे दाखल करायचा आहे, तर मग यासाठी तुम्हाला तुमच्या पीक विम्याची पावती सोबत ठेवायची आहे। 14447 या हेल्पलाईन क्रमांकावर तुम्हाला संपर्क करून तुमच्या नुकसानीची तक्रार नोंदवायची आहे। तसेच PMFBY हे ॲप तुमच्या मोबाईल फोनमध्ये डाउनलोड करून घेऊन तुमच्या नोंदणी करत मोबाईल फोनद्वारे देखील तुम्ही तुमच्या नुकसानीची तक्रार आता ऑनलाईन प्रकारे नोंद करू शकता। देशामधील PM किसान योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी। आता घरामधील एकाच माणसाला मिळणार आहे PM किसान योजनेचा लाभ। केंद्र सरकारची आता एक अत्यंत मोठी घोषणा। कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला मिळणार लाभ। नवीन शेत घेणाऱ्यांसाठी आता ही योजना बंद करण्यामध्ये आली आहे। तर मग केंद्र सरकारने PM किसान योजनेअंतर्गतचे नियम आणि निकष आता बदलले असून योजनेअंतर्गत आता कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला आर्थिक लाभ देण्यामध्ये येणार आहे। जर घरामधील पती आणि पत्नी दोघांच्या नावावर देखील शेत जमीन असली तरी केवळ आता महिलांनाच प्राधान्य देत एकाच व्यक्तीला आता या योजनेचा आर्थिक लाभ केंद्र सरकारच्या माध्यमातून आता वाटप करण्यामध्ये येणार आहे। आणि याच नियमांतर्गत मागील 3 ते 4 महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्यामधील 60,000पेक्षा जास्त लाभार्थ्यांना केंद्र सरकारने अपात्र केले असून केवळ PM किसान योजनेचाच नव्हे तर राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा आर्थिक लाभ देखील समांतरपणे आता या लाभार्थ्यांना यापुढे वाटप करण्यामध्ये येणार आहे। अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर। राज्यामधील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई आता वाटप करण्यामध्ये येत आहे। अतिवृष्टीची मदत राज्य सरकारने मंजूर केली असून परभणी जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना 128 कोटी रुपये वाटण्यास मान्यता देण्यामध्ये आली। तर मग जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता राज्य सरकारच्या माध्यमातून मदत मंजूर होण्यास सुरुवात झाली आहे। राज्य सरकारने आज परभणी, सांगली आणि सातारा या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी आता 136 कोटी रुपये मदत मंजूर केली असून यामध्ये परभणी जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना 128 कोटी रुपये, सांगली जिल्ह्यासाठी 7 कोटी रुपये तर सातारा जिल्ह्यासाठी 3 कोटी रुपयांची नुकसान भरपाई आता राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यामध्ये आली आणि ही रक्कम आता लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये म्हणजे दसऱ्यापूर्वी जमा करण्याचे निर्देश राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आले असून राज्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल अशा प्रकारचे आश्वासन राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे। राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी येणाऱ्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्या अगोदर एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी। लाडक्या बहिणींना आता KYC करणे बंधनकारक करण्यामध्ये आले असून यासाठी 2 महिन्याची मुदत देण्यामध्ये येते। ही प्रक्रिया कशा प्रकारे करायची चला तर मग या ठिकाणी जाणून घेऊया।
तर मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता ई-केवायसी अनिवार्य करण्यामध्ये आली असून यासाठी आता या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना पुढील 2 महिन्यामध्ये त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी अशा प्रकारचे आवाहन करण्यामध्ये येते। तर मग लाडकी बहीण योजनेमधील सर्व लाभार्थी भगिनींसाठी आता http://ladkibahinmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर आता ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये आली असून यामध्ये पुढील 2 महिन्याच्या आत आपली ई-केवायसी प्रक्रिया सादर करावी अशा प्रकारचे आवाहन आता राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये येत आहे। आणि ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी आणि सुलभ असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्फत देण्यामध्ये आली असून तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनद्वारे घर बसल्या अवघ्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची ई-केवायसी प्रक्रिया आता पूर्ण करता येणार आहे। राज्यामधील ई-पीक पाणी राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून ई-पीक पाणी करण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ जाहीर केली आहे। आता 30 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला तुमच्या पिकांची ई-पीक पाणी प्रक्रिया पूर्ण करून घेता येणार आहे। राज्यामधील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। खरीप हंगाम 2025 साठी आवश्यक असलेल्या ई-पीक पाणीसाठी आता 30 सप्टेंबर पर्यंत राज्य सरकारने मुदतवाढ जाहीर केली असून आतापर्यंत राज्यामधील एकूण लागवड क्षेत्रापैकी म्हणजे 1.69 हेक्टर पैकी 81.4 लाख हेक्टर क्षेत्र म्हणजे 85% क्षेत्रावरील पिकांची ई-पीक पाणी प्रक्रिया आतापर्यंत ऑनलाईन प्रकारे नोंद करण्यामध्ये आली आहे। त्यामुळे राहिलेल्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर पर्यंत आपल्या पिकांची ई-पीक पाणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी अशा प्रकारचे आवाहन आता कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यामध्ये येते। त्यामुळे तुम्हाला आणखीन देखील काही मदत भेटली असून तुमच्या पिकांची नोंदणी केली नसेल तर तुम्हाला तात्काळ तुमची ई-पीक पाणीची प्रक्रिया पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये पूर्ण करून घ्यायची। खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर अतिवृष्टी नुकसान भरपाई 2025च्या आता वाटपाला सुरुवात होणार आहे। हेक्टरी 27,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता वाटप करण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून समोर येत आहे। तर राज्यामध्ये खरीप हंगामाच्या सुरुवातीला अतिवृष्टीने धुमाकूळ माजवला होता, परंतु आता नुकत्याच काही दिवसापूर्वी देखील राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार अतिवृष्टी झाली असून यामुळे विशेषतः मराठवाड्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आणि या नुकसानीची अजितदादा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित जिल्ह्यामधील पालकमंत्री यांच्या माध्यमातून पाहणी करण्यामध्ये आली असून आता या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी 27,000 रुपयापर्यंतची आर्थिक मदत राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यामध्ये आली असून येणाऱ्या दसऱ्याच्या अगोदर हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येतील अशा प्रकारचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे। येणाऱ्या सणासुदीच्या काळामध्ये राज्यामधील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी एक अत्यंत मोठी बातमी सध्या समोर येत आहे। तुमच्या खिशामध्ये आता येणार वक्कळ पैसा। जीएसटी कपातीमुळे आता नागरिकांकडे खर्चांसाठी येणार आहेत अधिकचे पैसे। एमएसएमई उद्योगांना आता बळ मिळणार असून 5% कर असलेल्या वस्तूंची आता संख्या तिपटीने वाढणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना या दिवाळीमध्ये होणार आहे दमदार मदत। तर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या जीएसटी 2.0 घोषणेमुळे सर्वसामान्य कुटुंबावरील आता कराचा बोजा कमी होणार आहे। सूक्ष्म लघु उद्योग आणि मध्यम उद्योग अधिक मजबूत होतील, तसेच अर्थव्यवस्थेला अधिक गती मिळेल असे फिक्कीने आपल्या अहवालामध्ये म्हटले आहे। आणि सुधारणामुळे भारत एकाच कर प्रणालीच्या जवळ जाईल अशी देखील माहिती आता या अहवालाच्या माध्यमातून सध्या समोर येत आहे। आणि याचा सर्वाधिक फायदा आता देशामधील सर्वसामान्य नागरिकांना भेटणार असून आता दिवाळी सणामध्ये सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंतच्या सर्व वस्तू आता स्वस्त होतील अशा प्रकारची माहिती केंद्र सरकारच्या या अहवालाच्या माध्यमातून सध्या समोर आली आहे। राज्यामधील वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट। वन्य प्राण्यांचा हल्ला 561 शेतकऱ्यांना आता 1 कोटी रुपयांची मदत राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येते। तर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले असेल किंवा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये कोणी जखमी किंवा मयत झाले असेल तर संबंधित व्यक्तींना मदत देण्यामध्ये येत असते। तेव्हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव तात्काळ संबंधित वन कार्यालयाकडे सादर करावेत, जेणेकरून तुम्हाला वेळेवर नुकसान भरपाई किंवा मदत देण्यामध्ये येईल अशा प्रकारची माहिती अमोल गरकळ विभागीय वन अधिकारी बीड यांच्या मार्फत आज जाहीर करण्यामध्ये आली आहे। राज्यामधील शेतकऱ्यांचा दसरा आणि दिवाळी होणार गोड। दसऱ्यापूर्वीच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता मदत मिळणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून आज समोर येत आहे। तर मग राज्यामधील अतिवृष्टी नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करावेत आणि या नुकसानीचा अहवाल येत्या 2 दिवसांमध्ये कृषी विभागाला सादर करावा, जेणेकरून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वी अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम वाटप करण्यामध्ये येईल
अशा प्रकारचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्फत देण्यामध्ये आले असून त्यांनी स्वतः देखील मागील 3 दिवसापूर्वी मराठवाड्यामधील नुकसानीची पाहणी केली आहे आणि यामुळे तर शेतकऱ्यांच्या माध्यमातून नेमकी नुकसान भरपाई आम्हाला कधी मिळेल आणि प्रति हेक्टरी किती रुपयांची मिळेल अशा प्रकारचा प्रश्न आता उपस्थित करण्यामध्ये येत असून साधारणतः दसऱ्यापूर्वी हे पैसे तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील अशा प्रकारची प्राथमिक माहिती सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून समोर येत आहे। तर मग अशा प्रकारच्या आजच्या दिवसभरातील झटपट ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।